नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. या तीन भाज्या चुकूनही तुम्ही कच्च्या स्वरूपात किंवा रॉ स्वरूपात खाऊ नका. पहिलं शिमला मिरची. शिमला मिरचीचं बाहेरचं आवरण असेल किंवा आतमधलं ज्या बिया असतात त्यामधनं मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं. त्यामुळे त्यामधील ज्या शिमला मिरचीच्या बिया आहेत त्या काढून आणि बाहेरचं आवरण व्यवस्थित स्वच्छ धुवून शक्यतो थोडं हलकं शिजवूनच त्याचं सेवन करा. त्यानंतर ब्रोकोली किंवा फ्लावर यामध्ये कॉम्प्लेक्स फायबर असतात आणि गॉयट्रोजेनिक कंपाऊंड असतात आणि हे दोन घटक आपल्या पोटामध्ये पचन बिघडू शकतं. ब्लोटिंगचा त्रास म्हणजे पोट गच्च होण्याचा त्रास होऊ शकतो, गॅसेसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हलके शिजवून याचं सेवन आपण करावं. त्यानंतर तिसरं आहे आळूचे पानं. आळूचे पानामध्ये कॅल्शियम ऑक्झिलेट क्रिस्टल असतात. ते घशामध्ये खवखव जळजळ जाणवते. त्यामुळे त्यामुळे त्याला आपण रॉ प्रकारामध्ये किंवा कच्च्या जे काही आळूचे पानं आहे ते सेवन टाळायचं आहे. त्याला थोडं वाफाळायचं आहे किंवा त्याला थोडं लाईट शिजवून त्याचं सेवन करायचं आहे. आणि हे कॅल्शियम ऑक्झिलेट जे क्रिस्टल असतात आळूच्या पानामध्ये त्यामुळे मूतखड्याचा त्रास देखील वाढू शकतो. त्यामुळे याचं लिमिटेड प्रमाणामध्ये थोडं वाफाळून किंवा शिजवूनच याचं सेवन करा. आणि आपल्याला सवय असतं की आपण कच्चे सॅलेड्स भरपूर खात असतो, पण हे कच्चे खात असताना आपण ते व्यवस्थित स्वच्छ करूनच खाल्ले पाहिजे, नाहीतर आपल्याला मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त रिशेअर करा. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक तिन्ही माध्यमांवर व्हिडिओ बघायला विसरू नका.